चांदण व्हॅली ही अशी जागा आहे जिथे आपण पहिल्या दिवशी उतरतो, रॅपलिंग करून आणखीन खाली जातो. साधारण एक 100 फुटाचा रॅपलिंगचा स्पॉट आहे. तिथून आणखीन आपण निम्म जंगलात जातो, खाली मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण वर चढून वर येतो. मग तिथे फर्स्ट म्हणजे जिथे आम्ही पहिल्यांदा रॅपलिंग केलं, माझ्या आयुष्यातलं रॅपलिंग हे चांदण व्हॅलीला केलं. तेव्हा एक तिथे ब्लूटूथ साऊंडवर मोठमोठ्याने गाणी लावणं किंवा मोठमोठ्याने घोषणा देणं. वास्तविक पाहता त्या गाड्यांवर त्या ठिकाणी ऊर्जा असते ती आपण घेतली पाहिजे. विनाकारण घोषणा देऊन ती ऊर्जा लांब ढकलता कामा नये. आणि निसर्गाचं एक लाईफ सायकल आहे, ते डिस्टर्ब होतं. हरहुंदरीप्रमाणे सर आम्हाला यायचंय ट्रेकला म्हणतात, ट्रेकला येतात सोशल मीडियाचे फोटो व्हिडिओ बघून, आणि ट्रेकला आल्यावर खायला काय आणतात तर कुरकुरे आणि चिप्स खायला आणतात. बरं ते त्यांच्या बॅगेत बसत नाही म्हणजे ते हवा काढून 10 पुढे ट्रेकला घेऊन येतात खायला. मग हे हेल्दी फूड नाहीये. जर आपण शिवाजी महाराजांची मावळे एवढं कसं आहे, त्यांचं खाणं पिणं राहणीमान कसं होतं आणि आजच्या जेनजीचं राहणं खाणेमान कसं आहे की 2-3 दिवस जगापासून वेगळं, आपण बरं आपला ग्रुप बरा, तिथे सापांचं प्रमाण आहे, इतर गोष्टी आहेत की जे आपल्याला निसर्गाबरोबर जुळून घ्यावे लागतात. गाईड पण तिथे आपल्याला व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे, कारण की आजकाल जसं ट्रेकिंग कल्चर वाढत गेलं त्याप्रमाणे स्वतःला गाईड म्हणणारी लोक पण वाढत गेली. टेक्निकल गोष्ट नव्हती करायच्या, म्हणजे रॅपलिंग करायचं नव्हतं, क्लाइम्बिंग करायचं नव्हतं, थोडीशी हेवी वजनाची माणसं होती. मग ते ठरवलं की आपण बायपास करून जायचं, म्हणजे त्या डोंगराला वेढा घालून जायचं. मग वेढा घालायला किती वेळ लागेल? गाईड नौका होता, तो म्हटला 1-2-3 तास होऊन गेला. मग चला तासभर आले, चला. सकाळी 10 वाजताचं संध्याकाळी 6 वाजता आम्ही लोकेशनला पोहोचलो होतो. काही लोक डिहायड्रेशन चक्कर येऊन पडली, काही लोकांनी बॅग तिथं टाकून दिल्या, आम्हाला बॅग नका, आम्ही आमचं पोहोचलो तरी सफिशियंट झालं. अशा प्रकारे प्रॉब्लेम. आम्हाला रेस्क्यू टीमशी संपर्क करून पाणी येऊन ती लोक सगळी एकत्र आणायला खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे आपण गाईडवर सुद्धा तो गाईडला पारखून घेतलं पाहिजे की तो गाईड कसा आहे, काय आहे, त्याला कितपत अनुभव आहे, त्याला पाण्याच्या लोकेशन माहिती आहेत का, की एखाद्या स्पॉटला आपण अडकलोय तर तिथून पाण्याची लोकेशन किती जवळ असेल. नाहीतर आपण हा गाईड आहे, त्या गाईडच्या जीवावर आपण 15-20 जणांचा लोड देऊ शकत नाही. तुमची फिजिकल लेवल काय आहे, एंड्युरन्स लेवल, या गोष्टी कळायला पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ट्रेकर्स, न्यू ट्रेकर्स जास्त येतात, आणि उन्हाळ्यामध्ये पण मग ते काही कोर्स वाचतात आणि येतात, पण मग ते उन्हाळी लागणे, घोळाना फुटणे किंवा उन्हाळा त्रास होणे, सनस्ट्रोक होणे, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्यामुळे नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपलं सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. आपण पाहत आहोत की जे बुद्ध असतील किंवा महावीर असतील, त्यांच्याकडे त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, पण ज्ञान प्राप्तीसाठीचा त्यांचा जो प्रवास होता त्यामुळे महत्वाची गोष्ट काय होती तर फिरणं, ट्रॅव्हल करणं, एक्सप्लोर करणं. पण सध्याच्या काळात सगळ्यांना तेच करायचंय की आपलं ज्ञान प्राप्त करायचंय, थोडंसं मोठं व्हायचंय, अपलिफ्ट करायचं स्वतःला. त्यामध्ये काही घटक असतात, पुस्तक वाचणं असेल, ट्रॅव्हल करणं असेल. पण सध्याच्या काळामध्ये ट्रॅव्हलिंग आणि पुस्तक वाचणं सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतात ज्ञान प्राप्त करण्यासाठी, मोठं महान बनण्यासाठी. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी नक्की फिरणं किती गरजेचं आहे, कसं फिरलं पाहिजे, कुठं फिरलं पाहिजे, कशा प्रकारे फिरलं पाहिजे, काय त्यासाठी प्रिकॉशन घेतले पाहिजे, या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत दुर्गवेडीचे टीम लीडर राहुल शाह सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे विचार मंथनवर. नमस्कार. राहुल शाह सर हे TC कॉलेजला शिक्षक आहेत, त्यासोबत त्यांना दुर्गवेडीचाही फार छंद आहे. त्या संदर्भात आज सगळे आपले हे असणारे चर्चा असणार आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ऍज अ शिक्षक पेशा, म्हणजे सगळ्यात साधा सरळ सिंपल पेशा मानला जातो, ते करत करत तुम्हाला दुर्गवृंदीची सवय कुठून लागली किंवा छंद कुठून लागला? सर्वप्रथम मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. जसं तुमच्या आता प्रश्नाकडे येऊया. पर्टिक्युलर जेव्हा आम्ही मित्रांची वाढदिवस होते, जेव्हा आम्ही कॉलेजला होतो आणि मित्रांचे वाढदिवस सेलिब्रेट करायचा जेव्हा विचारायचा, तेव्हा आम्ही छोट्या गाड्या करून वेगवेगळ्या प्रकारे फिरायला जायचो. मग अगदी शिवथरगड असू दे किंवा मग सिंहगड असू दे, अशा बऱ्याच ठिकाणी, लोणावळ्याच्या ठिकाणचे 2-3 स्पॉट असू देत, अशा ठिकाणी आमचं एक फ्रिक्वेंटली म्हणजे वर्षात 2-3दा जाणं व्हायचं. मग त्यातनं ह्या गोष्टी आवडत गेल्या की बाहेर फिरलं पाहिजे, बाहेरचं जग कळलं पाहिजे, विदाऊट किंवा कमीत कमी रिसोर्सेस मध्ये आपण कसं जगू शकतो, किंवा आपल्याकडे जे आहे ते भरपूर मुबलक प्रमाणामध्ये आहे, हवा, वारा, पाणी, इलेक्ट्रिसिटी, सगळ्या गोष्टी आहेत. मग बाहेर गेल्यानंतर या गोष्टी जाणवायला लागल्या की ती लोक कमी रिसोर्सेस मध्ये कशी राहत आहेत, तिथला अभ्यास, तिथल्या गोष्टींच्या जाणून घ्यायची एक उत्सुकता. अशामुळे मग जेव्हा आम्ही कॉलेज लेवल, म्हणजे जेव्हा आम्ही BCS ला होतो साधारण 2008 ते 11 मध्ये, 8 ते 10 मध्ये, या साधारण मध्ये आम्ही वेगळ्या ठिकाणी फिरायला लागलो, भेटी द्यायला लागलो. तेव्हा कळायला लागलं की बाहेरचं जग कसं आहे, काय आहे. मग त्यानंतर थोडंसं महाराष्ट्राबाहेरचं पर्यटन केलं. मग 2010 मध्ये मी TC कॉलेज जॉईन केलं. मग 2010 नंतर जेव्हा आम्ही TYBCSच्या मुलांच्या ट्रिप न्यायला लागलो, मग तेव्हा माझी 2013-14 मध्ये 6 ॲडव्हेंचर्स म्हणून आपल्या बारामतीला ग्रुप आहे, त्यांच्यावर ओळख झाली. मग त्यांच्याबरोबर फ्रिक्वेंट ट्रेकला जाताना तिथे मी टीम लीडर झालो.
आणि मग तिथून तर आम्ही फुल फ्लेज भरपूर फ्रिक्वेन्सी वाढत गेली आमच्या ट्रेकची. म्हणजे जवळपास असं आम्ही ट्रेकला सुरुवात 2008 पासून केली. आज जवळपास नाही म्हणत 17-18 वर्षांचा चांगला दांडगा अनुभव या ट्रेकिंग क्षेत्राचा आहे. आणि छोट्या छोट्या प्रकारचे ट्रेक्स ऑर्गनाईज करतो. सुरुवातीला आम्ही जायचो, मग आमच्याबरोबर आम्ही ग्रुप बनवले, लोकांना घेऊन जायला लागलो. मग आम्हाला ज्या गोष्टी कळतात निसर्गाबरोबर जाणून घेता येतात त्या आम्ही लोकांना पण शेअर करायला लागलो. त्यांना पण त्या गोष्टीचा अनुभव द्यायला लागलो. तर तुम्ही ऍज अ प्रोफेशनल ट्रेकिंग म्हणजे कोणता असा पहिला ट्रेक होता की ज्यात तुम्हाला कोणता असा पहिला ट्रेक होता आणि त्याचा अनुभव कसा होता? पहिला ट्रेक अगदी पहिला म्हणजे 6 साड्यांची आम्ही केला होता सांदन व्हॅली. सांदन व्हॅली. हा, बऱ्यापैकी सांदन व्हॅलीला म्हटलं की लोक अर्धच करतात सांदन व्हॅली. कारण की जिथपर्यंत नॉर्मल एखादा छोटा ग्रुप गेला 8-10 लोकांचा तर तो सांदन व्हॅलीला रॅपलिंग पण आहे. आणि रॅपलिंग केल्यानंतर आता रॅपलिंग तर बाहेर पण करतात, म्हणजे सांदनची जे एंट्री होते तिथे सुद्धा रॅपलिंगचा स्पॉट आहे. तो एक साधारण 80-100 फूट रॅपलिंगचा स्पॉट आहे आणि तिथून लोक रिटर्न जातात. सांदन व्हॅली ही अशी जागा आहे जिथे आपण पहिल्या दिवशी उतरतो, रॅपलिंग करून आणखीन खाली जातो. साधारण 100 फुटाचा रॅपलिंगचा स्पॉट आहे. तिथून आणखीन आपण निम्म जंगलात जातो, खाली मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण वर चढून वर येतो. मग तिथे फर्स्ट म्हणजे जिथे आम्ही पहिल्यांदा रॅपलिंग केलं, माझ्या आयुष्यातलं रॅपलिंग हे सांदन व्हॅलीला केलं. तिथं किस्से काय काय घडले का चित्र विचित्र? सांदन व्हॅलीला म्हणजे भरपूर जबरदस्त किस्से आहेत. कारण की एक तर स्पॉट खतरनाक आहे तो. प्रश्न त्या पर्टिक्युलर सांदन व्हॅलीमध्ये गंमत अशी की जेव्हा आपण सांदन व्हॅली ट्रॅव्हल करतो तेव्हा नॉर्मल रस्ता नाहीये, सगळी मोठमोठी दगड आहेत. म्हणजे एका दगडांवर एखादा पाय घसरला, मस्ती केली तर गुडघा फुटतो किंवा तोंड सुचतं, हनुमान होत जातं अक्षरशः अशा पद्धतीत. आणि 1 किंवा 2 माणसं असं आपण दोघं मिळून सांदन व्हॅली जाऊ शकत नाही, तुम्हाला ग्रुप लागतो. कारण की 5-5, 8-8 फुटाची मोठमोठी दगड आहेत. मग एकमेकांच्या मदतीशिवाय तिथे जाणं उपयोगाचं नाही. पूर्ण प्रिपरेशन करून प्रॉपर प्रिपरेशन पाहिजे. जिथे रिस्क फॅक्टर आहे तुम्हाला रोप पाहिजे, त्या रोपला प्रॉपर अशा गाठी बांधलेल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही पाय ठेवून हात ठेवून उतरू शकता. 2-3 अवघड स्पॉट आहेत. सो ग्रुप असेल तर मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, टीम वर्क असतं, तुम्ही सुखरूप जाऊ शकता, सुखरूप येऊ शकता. आणि जर आपल्याला पूर्ण सांदन व्हॅली करायचं आहे तर मग आपल्याला प्रॉपर सेटअप हवा. म्हणजे हार्नेस पाहिजे, डिसेंडर पाहिजे, कॅरेमर पाहिजे, ती टेक्निक माहित पाहिजे. एकदा आपण रॅपलिंग करून खाली गेलं की तो रोप पुन्हा अनफोल्ड करून ठेवून आपल्याला पुन्हा पुढे जायचंय आणि मग रात्री मुक्काम करायचा. सांदन व्हॅलीमध्ये सुख म्हणजे आपण जेव्हा रात्री जेव्हा मुक्काम करतो टेंट मध्ये, तो काजव्यांचा आवाज, तिथली शांतता, हवेमधला गारवा, मुबलक रिसोर्सेस की आपण आपल्या टेंट मध्ये नेलेल्या गोष्टी आहेत. तिथेच भांडी, आपला जो गाईड असतो तो भांडी आणतो, आपल्या बरोबरचा भात आपण घेतला, शिजवायचा, मसाला भात करून खायचा. आणि रात्रीच्या वेळेला जी पूर्ण शांतता असते त्याला आपण स्मशान शांतता म्हणत नाही, पण त्या शांततेमध्ये सुख असतं. नक्कीच. आपण स्वतःला शोधतो, स्वतःचा विचार करतो. आकाश फार सुंदर आपल्याला बघता येतं. आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बऱ्यापैकी आजकालच्या जेनझीला घाम येणे किंवा आकाश बघणे, पक्ष्यांचे आवाज ऐकणे ह्या सवयी नाहीच आहेत, लुप्त होत चालल्यात. कारण की ती मुलं त्यांच्यामुळे हरवलेली आहेत. मोबाईल, इंटरनेट त्यांचं विश्व यातच ते हरवलेले आहेत. मग जेव्हा आपण सांदनसारख्या ठिकाणी जातो किंवा कुठेही दुर्गम भागात जातो तर आजही प्लस पॉईंट असा की रेंज नसते. त्यामुळे मोबाईल काढायची गरज पडत नाही. फार क्वचित आठवणीकरता आपण फोटो काढतो, तेवढेच काय ते मोबाईल काढला जातो. रेंज असल्यामुळे सोशल मीडिया बंद, फोन बंद, कुणाचा अनवॉन्टेड त्रास नाही. आपण आपले विचार, आपला सह्याद्री ह्यांबरोबर मजा येते. मग बऱ्याचदा असं होतं की मी जवळपास 8 ते 10 वेळा सांदन व्हॅलीला गेलो आहे, पण दरवेळेस काहीतरी नवीन दिसतं, निसर्गाचा चमत्कार. रात्रीच्या वेळेला सुद्धा फार क्वचित वेगळ्या प्रकारचे काजळी दिसतात, वेगळ्या प्रकारचे किडी दिसतात, आकाशाचे वेगळ्या प्रकारचे आपल्याला छटा दिसतात, आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसतात. आणि मेन म्हणजे आपण दोघं असतो, शांतता असते, आपल्याला स्वतःचा विचार, स्वतःबद्दलचा विचार करता येतो, आजूबाजूचा विचार करता येतो. फार छान वाटतं. नक्कीच. म्हणजे ऍज अ पर्सन म्हणून आपण डेव्हलप होत राहतो, आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा इम्पॅक्ट पडतो, त्या शांततेचा, त्या समृद्धतेचा. पण तुम्ही आता म्हणजे सांगितलं, तुम्ही सगळ्यांना, भरपूर लोकांना घेऊन जावं लागतं. त्यामध्ये काही ट्रेंड असतात, काही अनट्रेंड असतात, काही प्रोफेशनल असतात, काही आपले कॅज्युअल असतात. या वेगवेगळ्या लोकांसोबत जाताना तुम्हाला नक्की कसा अनुभव आला? तेवढं मात्र आहे की एकटं जाणं त्यामुळे कसं डिसिप्लिन मेंटेन होतो. पण जेव्हा आपण 4 चौघांना घेऊन जातो सोबत की बाबा चला एक नवीन अनुभव घेऊया, तेव्हा बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात. मग आपण मध्यंतरी एक घोषणा हाऊस द जोश, हाय सर. मग आजकालची जेव्हा आपण मुलं घेऊन जातो तेव्हा एक तर ते ब्लूटूथ साऊंडवर मोठमोठ्याने गाणी लावणं किंवा मोठमोठ्याने घोषणा देणं. वास्तविक पाहता त्या गाड्यांवर त्या ठिकाणी ऊर्जा असते, ती आपण घेतली पाहिजे. विनाकारण घोषणा देऊन ती ऊर्जा लांब ढकलता कामा नये. आणि निसर्गाचं एक लाईफ सायकल आहे, ते डिस्टर्ब होतं. म्हणजे बऱ्याचदा सांदन व्हॅलीमध्ये वर झाडांवर कडेला, तुम्ही सांदन व्हॅलीचा नेटवर्क बघितलं, सांदन व्हॅली कशी आहे,
लमुळका एक पॅच आहे, बरोबर. साईडला पूर्णपणे डोंगर आहेत, त्याच्यावर झाडं गोळलेली आहेत, त्यावर माकडं असतात. हा. आपण जेव्हा मोठमोठ्याला उडतो तेव्हा डिस्टर्ब होतात, हलतात किंवा ते दगड पडतात खाली, वरची झाडं पडतात खाली, हे प्रॉब्लेम होतात. बरोबर. मग आपण जितकं शांततेत जाऊ तितकं चांगलं आहे. काही पक्षी डिस्टर्ब होतात, मधमाशांच्या पोळांचा प्रॉब्लेम होतो, बरोबर. विनाकारण काही दगड मारायची, विनाकारण आरडाओरडा करायचा, ह्या गोष्टी अपेक्षित नाहीत. आपण तिथे गेस्ट म्हणून जातो आणि आपण गेस्ट प्रमाणे राहिलं पाहिजे, कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स न करता पुन्हा आलं पाहिजे. अगदी आपल्यासोबत काही बॅग्स घेऊन जायच्या, की आपण त्याला गार्बेज कलेक्शन बॅग्स म्हणतो, स्वतःकडच्या बॉटल तर कधी केल्याच पाहिजेत, प्लस तिथला कचरा दिसला तर तो पण उचलता येऊन आला पाहिजे. की आपण फक्त आपल्या तिथे पावलांच्या ठसा फुटस्टेप्स आपण तिथे सोडावे, बाकी तर काय सोडू नये अशी अपेक्षा असते. मी आता म्हणला की आपण आपलं जे काही गार्बेज असेल तेच आपलं कलेक्ट करून आणलं पाहिजे. जर असेल तर अजून तिथलं पण उचलू शकतो आपण. अगदी बरोबर. असं का तुमच्या एखाद्या सोबत एखादा न घालता की जे काहीतरी वेगळंच घेऊन आलतं सोबत? हे असे म्हणजे आता ट्रेकिंगला जेव्हा जातो तेव्हा फूड कल्चर काय नाही हवं हे कळलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की काही मुलं हरहुन्नरीप्रमाणे सर आम्हाला यायचंय ट्रेकला म्हणतात, ट्रेकला येतात सोशल मीडियाचे फोटो व्हिडिओ बघून, आणि ट्रेकला आल्यावर खायला काय आणतात तर कुरकुरे आणि चिप्स खायला आणतात. बरं ते त्यांच्या बॅगेत बसत नाही म्हणजे ते हवा काढून 10 पुढे ट्रेकला घेऊन येतात खायला. मग हे हेल्दी फूड नाहीये. जर आपण शिवाजी महाराजांचे मावळे एवढं कसं राहायचे, त्यांचं खाणं पिणं राहणीमान कसं होतं आणि आजच्या जनजीचं खाणीमान कसं आहे, राहणीमान खाणं पिणं कसं आहे, ह्या बेसवर ते गड चढू शकत नाहीत, तेवढी ड्युरेबिलिटी येऊ शकत नाही त्यांच्यामध्ये. सो फिरण्याबरोबर खाणं पिणं, हेल्दी ड्रिंक्स, हेल्दी फूड ह्या सुद्धा खूप महत्व आहे ट्रेकिंग क्षेत्रामध्ये. जवळपास तुम्ही आता सांगितलं की 16 ते 18 वर्षापर्यंत तुम्हाला ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स आहे. आतापर्यंत तुम्हाला कोणता असं वाटतं सगळ्यात आव्हानात्मक ट्रेक होता तुमचा? आव्हानात्मक ट्रेक तर असे लिस्ट वेगवेगळ्या कॅटेगरी मधले आहेत, पण त्यातलं सांगायचं म्हटलं तर AMK, अलंग मदन कुलंग. आपण म्हणताना AMK म्हणतो, इथला राईट टू लेफ्ट लिहितो, पण तो ऍक्च्युली आधी अलंग आहे, मग मदन आहे, मग कुलंग आहे, इकडे छोटा कुलंग पण आहे. म्हणजे असे भरपूर AMK चे मी जवळपास 4 वेळा AMK ची वारी केलेली आहे. सो त्यामध्ये पूर्ण संपूर्ण ट्रेक आहे तो. त्याच्यामध्ये रॅपलिंग आहे, त्यामध्ये क्लाइम्बिंग आहे, त्यामध्ये तुमचं एंड्युरन्स लेवल चेक केले जाते, तुम्ही पाण्याचा वापर कसा करता हे चेक केलं जातं. भरपूर गोष्टी आहेत, कारण की आपल्याला गुहेमध्ये राहावं लागतं. असं नाही की बाबा घर आहे त्या घरामधनं आपण रिसोर्स घेतला असं नाहीये. तुम्हाला तुमचे पाणी मिळू शकतं, पण ते पाणी पण कितपत चांगलं आहे, मग त्याकरता आपण इतर गोष्टी वापरावं लागतं. आपल्याकडे प्युरिफायर पाहिजे, वॉटर प्युरिफायर पाहिजे, आपल्याकडे प्रॉपर हँडवॉश पाहिजे, त्यानंतर आपल्याकडे मटेरियल पाहिजे, आपल्याला बेसिक भांडी बेसिक पाहिजे की ज्यात आपण भात करू शकतो. सर्वायवल आहे, कारण की आपल्याला 2 दिवस गुहेत राहावं लागतं. जर आपल्याला AMK आणि छोटा कुलंग सगळं करायचं म्हटलं आपल्याला ऍटलीस्ट 2 रात्र आणि 3 दिवसाचा पूर्ण ट्रेक आहे. मग तसे रिसोर्सेस आपल्याला कॅरी करावं लागतात. आणि तेवढी आपली पण तेवढी फिजिकल आणि मेंटल तेवढी तयारी पाहिजे की 2-3 दिवस जगापासून वेगळं आपण बरं, आपला ग्रुप बरा, तिथे सापांचं प्रमाण आहे, इतर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला निसर्गाबरोबर जुळून घ्याव्या लागतात. गाईड पण तिथे आपल्याला व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे, कारण की आजकाल जसं ट्रेकिंग कल्चर वाढत गेलं त्याप्रमाणे स्वतःला गाईड म्हणणारी लोक पण वाढत गेली. जर आपल्याला AMK करायचं असेल तर आपल्याला एक स्पॉट आहे जिथे आपल्याला 2दा रॅपलिंग करावं लागतं, 2दा क्लाइम्बिंग करावं लागतं. मग हे स्पॉट वाचवण्याकरता काही लॉंग कट मारतात. मग हे लॉंग कट इतके भयानक होतात की जसं मी सांगितलं की ऑलरेडी हा 2 रात्र 3 दिवसाचा ट्रेक आहे पूर्ण करायचं म्हटलं तर. त्यात जर आपण हे टेक्निकल पार्ट स्किप करून जायचं म्हटलं तर आणखी एक 12-15 किलोमीटरचा रस्ता वाढतो. मग हे 12-15 किलोमीटर ऐकायला ठीक वाटतं, पण जेव्हा आपण खांद्यावर आपलं सगळं सामान आणि घेऊन जायचा प्रयत्न करतो तेव्हा आमचा एक ग्रुप गेला होता AMKलाच, आणि त्यांना हाच प्रॉब्लेम झाला की टेक्निकल गोष्ट नव्हती करायच्या, म्हणजे रॅपलिंग करायचं नव्हतं, क्लाइम्बिंग करायचं नव्हतं, थोडीशी हेवी वजनाची माणसं होती. मग ते ठरवलं की आपण बायपास करून जायचं, म्हणजे त्या डोंगराला वेढा घालून जायचं. मग वेढा घालायला किती वेळ लागेल? गाईड नौका होता, तो म्हटला 1-2-3 तास होऊन जाईल आपलं. मग चला तासभर आले, चला. सकाळी 10 वाजताच संध्याकाळी 6 वाजता आम्ही लोकेशनला पोहोचलो होतो. काही लोक डिहायड्रेशन चक्कर येऊन पडली, काही लोकांनी बॅग तिथं टाकून दिल्या, आम्हाला बॅग नका, आम्ही आमचं पोहोचलो तरी सफिशियंट झालं. अशा प्रकारे प्रॉब्लेम, आम्हाला रेस्क्यू टीमशी संपर्क करून पाणी येऊन ती लोक सगळी एकत्र आणायला लागली. खूप प्रॉब्लेम होतात. म्हणजे आपण गाईडवर सुद्धा तो गाईडला पारखून घेतलं पाहिजे की तो गाईड कसा आहे, काय आहे, त्याला कितपत अनुभव आहे, त्याला पाण्याच्या लोकेशन माहिती आहेत का, की एखाद्या स्पॉटला आपण अडकलोय तर तिथून पाण्याची लोकेशन किती जवळ असेल. नाहीतर आपण हा गाईड आहे, त्या गाईडच्या जीवावर आपण 15-20 जणांचा लोड देऊ शकत नाही. असे पण प्रॉब्लेम होतात की आम्ही जेव्हा AMKला गेलो होतो तेव्हा मग या दोघा तिघांचे खूप प्रॉब्लेम आले होते. माहिती पण त्यांच्या युरिन मधनं रक्त गेलं होतं, इथपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या त्यांच्या की युरिन रेड कलरची यायला लागली होती. प्रॉपर डिहायड्रेशन, हा प्रचंड डिहायड्रेशन झालं होतं.
मग रेस्क्यू टीमला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडनं प्रॉपर रस्ता घेतला, समजून घेतला, पाण्याचे लोकेशन समजून घेतल्या आणि मग सगळ्या गोष्टी प्रॉपर सर्वाइव्ह होऊन सगळे सुखरूप परत आले, वन पीस सगळे परत आले. ओके. आपण पाहतो की जे रेग्युलर ट्रेकर आहेत ते जे कधीतरी फिरायला जातात अशा लोकांना मॉक करतात. कशा प्रकारे करतात म्हणजे तुम्हाला नाही म्हणत नाही, पण नॉर्मली काही लोक आहेत म्हणतात की बराचसा ते मेंढक आले, म्हणजे पावसाळा सुरू झाला की काही काही लोक लगेच फिरायला सुरू करतात, हिवाळा सुरू झाला की फिरायला सुरू करतात आणि उन्हाळा पडला की गपचूप घरी बसतात. तर मला जाणून घ्यायचं आहे की नॉर्मल फिरणाऱ्यांसाठी किंवा ट्रेकर्ससाठी सगळ्यात चांगला ऋतू कोणता फिरण्यासाठी? नाही, आता तर तिन्ही ऋतू चांगले आहेत. म्हणजे जर तुम्ही खरे ट्रेकर असाल तर तुम्हाला निसर्गाची वेगवेगळी ग्रुप बघायची असतील तर हे तिन्ही ऋतू चांगले आहेत. अगदी एक्झाम्पल घ्या हरिश्चंद्रगडाचं. हरिश्चंद्रगड हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये करणारा ट्रेक आहे. थोडीशी सावधानता बाळगावी लागते. उन्हामध्ये जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात जाल तेव्हा तुम्हाला पाण्याच्या बाटल्या पुरं घेऊन जावं लागतं. तर आता बऱ्यापैकी गडाच्या वर घरं आहेत, शनिवार रविवार घरं असतात, तिथे लोक राहायला येतात आणि ते आपल्या सर्व्हिस देतात, त्यामुळे पाण्याचा असा एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जात असाल तर जाताना मग पाण्याच्या बाटल्या लपवाव्या लागतात की येताना आपल्याला ते पाणी उपयोगी परत वापरता यावं अशा हिशोबाने. कारण की आपण पूर्ण वेळेचं पाणी 6-7 लिटरचं पाणी कॅरी करू शकत नाही. मग जाताना आपण एक्स्ट्रा बॉटल घ्यायच्या, त्या कुठे स्पॉट करून पिना लावून ठेवायच्या किंवा हा हे मार्किंग करून आपल्याला हा इथे येताना पाणी घ्यायचंय, इथे आपण पाणी ठेवलंय, मग आपण चढतानाच पाण्याच्या बाटल्या ठेवायच्या आणि वरचं पाणी संपलं की खाली येताना आपण त्याचा वापर करू शकतो. मग उन्हाळ्यामध्ये वॉटर रिसोर्सेस प्रॉपर मॅनेज करावे लागतात. हिवाळ्यामध्ये तुमचे शूज तसे पाहिजेत प्रॉपर. हिवाळ्यामध्ये तुमचे कपडे, शूज मॅटर करतात. पावसाळ्यामध्ये शूज मॅटर करतात कारण की मग घसरायचा चान्स भरपूर असतो. त्यामुळे मग तुमच्याकडे तशी इक्विपमेंट पाहिजेत, त्या गोष्टी पाहिजेत. पर्टिक्युलर रात्रीच्या वेळेला टेंट तुमचा वॉटरप्रूफ पाहिजे तुम्ही मुक्काम करणार असाल तर. टॉर्च तशा व्यवस्थित पाहिजे आपल्याकडे, एक्स्ट्रा बॅकअप पाहिजे, बॅटरी बॅकअप, या प्रकारच्या गोष्टी आपण ठेवू शकतो. पण तुमची फिजिकल लेवल काय आहे, एंड्युरन्स लेवल, या गोष्टी कळायला पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये ट्रेकर्स, न्यू ट्रेकर्स जास्त येतात आणि उन्हाळ्यामध्ये पण मग ते काही कोर्स वाचतात आणि येतात, पण मग ते उन्हाळी लागणे, घोळाना फुटणे किंवा उन्हाळा त्रास होणे, सनस्ट्रोक होणे, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेडेपणा करायचा नाही. आपल्याला स्वतःच्या नो युअर बॉडी, जसं ते बँकेचा केवायसी करतात तसं नो युअर बॉडी महत्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या बॉडीच्या लिमिट्स माहित पाहिजेत. तुमची बॉडी तुम्हाला सूचना देते असते, इंडिकेशन देत असते, तुम्हाला इंडिकेशन कळले पाहिजेत की आपण आपल्या बॉडीला कुठपर्यंत ताणू शकतो. त्याच्या लेवल तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि त्याच्या बाहेर जाता कामा नाही, हे महत्वाचं. म्हणजे प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी. अगदी. काही लोकांना उन्हाळ्यात ट्रेकिंग करणं नाही मानवत, ती मान्य केलं पाहिजे. काही लोकांना पावसाळा हिवाळाच फक्त सुटेबल असतो, त्यांनी त्या वेळेत कसं फिरून घ्यावं. म्हणजे अगदी आपण स्वतः, तुम्ही शाळेमध्ये स्पोर्ट्स मध्ये किती भाग घेतला होता, उन्हात तुम्ही खेळालाय का? काही मुलं असतात आपल्या गावाकडची मुलं जी 12 महिने खेळत असतात किंवा भर दुपारी 1 वाजता क्रिकेट खेळणारी मुलं आपण बघितलेत. त्या मुलांना उन्हाचा प्रॉब्लेम होत नाही. पण जो घरी एसी मध्ये बसतो, ज्याला कधी घामच येत नव्हता, त्याने उन्हाळ्यामध्ये कुठल्याही ट्रेकला येऊ नये. हा, अगदी उन्हाळ्यामध्ये नाईट ट्रेक करावेत, त्याचा एक फार सुंदर अनुभव आहे. K2S असेल किंवा पर्टिक्युलर सिंहगड ट्रेक असेल, भरपूर ट्रेक आहेत की आपण नाईटला पण करतो. मग हे सुद्धा ट्रेक फार चांगले आहेत की रात्रीच्या वेळेला आपण 9-10 वाजता ट्रेक चालू करायचा आणि पहाटे 3-4 वाजता संपतो, रेस्ट घ्यायची आणि परत खाली उतरायचं. हे नाईट ट्रेक सुद्धा फार सुंदर आहेत. K2S वन ऑफ दॅट बेस्ट ट्रेक आहे K2S करण्याकरता, नाईट ट्रेक करायचं असेल तर. आणि भरपूर हजारो लोक असतात, म्हणजे आपल्याला वाटतं की अरे नाईट ट्रेक आहे त्याचं कोण जाणार आहे, असं नाहीये. K2S करून बघा. K2S ला एका रात्री 3-3, 4-4 बस भरून टी ग्रुप येतात. एका ग्रुपच्या 3-3 बस असतात. हजारो लोकच्या डोक्याला टॉर्च लावून फार सुंदर काम होतं. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघाल, K2S टाका आणि भरपूर लोक प्रचंड असतात. असं आपण एकटे कधी नसतो सह्याद्रीमध्ये. तुम्हाला आतापर्यंत ट्रेकिंगचा भरपूर सारा अनुभव आहे. आतापर्यंत तुम्ही राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर दोन्ही ठिकाणी ट्रेकिंग केलेलं आहे. तर महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं किंवा शिखरांचं वैशिष्ट्य काय आहे अदर कम्पेअर दुसऱ्या राज्यातल्या ट्रेकिंगच्या ठिकाणाच्या कम्पेअरशी? नाही, एक तर आपल्याला एक तर मागे मोठा इतिहास आहे. आपण शिवाजी महाराजांना दैवत मानतो, त्यामुळे त्यांच्या स्फूर्तीमुळे, त्यांच्या स्मरणामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे जायला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. बाकी एखाद्या नुसत्या गडावर चढणे उतरणे हे फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली. पण जेव्हा आपण गडांवर जातो, म्हणजे आपण महाराष्ट्राच्या बाहेरचे गड, बाहेर पर्वत, पठार किंवा सुळके बघतो, तेव्हा त्याला हिस्ट्री नाहीये. आपल्याकडे जेव्हा आपण स्वाभिमानी जातो, एक मराठा हिंदू म्हणून आपण ह्या गोष्टींकडे बघतो की अरे हा, आपल्या देवाकडे आपण चाललो आणि त्यांच्याकडनं आपण आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. महाराजांकडनं कसं जागावं, कसं मोठं व्हावं, प्लॅनिंग काय, सिंहावलोकन कसं करावं, चुका कशा सुधाराव्यात, सेटबॅक घेऊन पुढे जम्प कशी करावी, भरपूर गोष्टी आहेत. जेव्हा आपण महाराष्ट्रामधले गड किल्ले, दुर्ग बघतो, सुळके बघतो, तेव्हा त्यामागे आपल्याला हिस्ट्री असते. त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते की अरे चला अजून केलं पाहिजे, गेलं पाहिजे, तिथली माती आपण कपाळाला लावली पाहिजे, माती सोबत घेऊन आली पाहिजे. खूप गोष्टी शिकण्यासारख्या.
की आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या फेजेस मध्ये अडकलो होतो. महाराजांना आठवून त्यांनी काय केलं होतं, ती स्ट्रॅटेजी आपण आपल्याला वापरून बाहेर पडू शकतो आपल्या अडचणींमधून. ट्रेकिंग करताना भूगोल समजून घेणे, कारण कसं असतं आपण आयुष्यभरात जातो आणि तिथला भूगोल नसतं माहित, काही नसतं माहित, वातावरण कसं आहे, काय कसं आहे, आणि डायरेक्ट आपण ट्रेकिंग करतो काहीतरी मग चुकीची गोष्ट होण्याची शक्यता आहे. जसं की आपल्याला भरपूर किस्से भेटले जातात, पण ट्रेकिंगला गेले त्याच्यावर बरं वाईट काहीतरी झालं. तर ट्रेकिंग करताना तिथला भूगोल समजून घेणं किती गरजेचं आहे, आणि तुमच्यासोबत आलेल्या काही लोकांचे आम्हाला किस्से पण जाणून घ्यायचे त्या संदर्भात. नाही, किस्से असे भरपूर आहेत. महत्वाचं कसं असतंय, आपल्याला भूगोलाशिवाय, भूगोलाचा अभ्यास केल्याशिवाय तिथे जाऊ पण नाहीये. तिथली जमीन कशी आहे, लोकॅलिटी कशी आहे, टेम्परेचर काय होऊ शकतं, बॅकअप प्लॅनची हेल्प काय आपल्याला, मग आपण सोबत गाईड नेतोय का फक्त वाटाडा नेतोय, मग त्या वाटाड्याला एखादी जर का आपल्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर तो आपल्याला मदत करू शकतो का, अशा प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. किंवा आपल्याला जसं मग एमकेच्या केसमध्ये पाण्याचे रिसोर्सेस, पाण्याची टाकी किती आहेत, पिण्यायोग्य किती आहेत, बरीचशी पुस्तकं आहेत, बरेचसे युट्यूबचे ब्लॉग आहेत जे तुम्हाला प्रॉपर माहिती देतात की तुम्ही कोणकोणत्या लोकेशनला गेलं पाहिजे, त्याचा सिक्वेन्स काय असावा, कोणते कडे आधी बघावे, सकाळी कुठल्या गोष्टी बघाव्या, दुपारी काय बघावं, या प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे ऍज कम्पेअर टू जेव्हा आपण वेगवेगळ्या सीझन मध्ये जरी गडकिल्ले घेतले तरी मॅटर करतं. ओके. की जर आपण हरिश्चंद्रगडला उन्हाळ्यामध्ये जातोय तर काय सिक्वेन्स हवं, कुठल्या रस्त्याने जावं. हरिश्चंद्रगडाला 5 ते 6 वाटा आहेत, ओके. मग त्यातल्या कोणत्या वाटेने जावं, कोणत्या वाटेने जाऊ नये, हे ज्या त्या सीझन प्रमाणे कळलं पाहिजे. आणि त्या संदर्भात किस्से किस्से आता आम्ही हरिश्चंद्रगडला गेलो होतो तर सवयीचे परिणाम. आम्ही हरिश्चंद्रगडला गेल्यानंतर एका मेंबरला सवय होती की रोज सकाळी उठलं की व्हॅसलीन लावायचं. ओके. त्याने सवयीप्रमाणे सकाळी उठला, आवरला आणि व्हॅसलीन लावलं, हाताला, चेहऱ्याला, सगळ्या व्हॅसलीन लावलं. आणि त्या व्हॅसलीन मध्ये होतं पेट्रोलियम जेली, जे त्या पठ्ठ्याला माहितच नव्हतं. ओके. जेव्हा आम्ही गड उतरायला चालू केलं, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांनी व्हॅसलीन लावलं होतं सकाळी उठून सवयीप्रमाणे, आणि गड उतरायला लागल्यानंतर जो उन्हाचा तडाखा बसला होता, उन्हाचे चटके बसायला लागले. उन्हाचे चटके बसल्यामुळे त्याचे हात, चेहरा, मान, जिथे जिथे त्यांनी ते पेट्रोलियम जेल लावलं होतं सगळ्या गोष्टी लाल झाल्या, बारीक फुड आले होते. मग आम्ही पाण्याच्या टाक्याजवळ नेलं, पूर्ण त्याला धुवून काढलं, पूर्ण त्याला आंघोळ घातली, तेव्हा त्याला नॉर्मल लाल लागला. त्याला लालपणा, पूर्ण चेहरा लाल गुंद झाला होता, हात अगदी भाजल्याप्रमाणे लाल झाले होते. अशा प्रकारच्या गोष्टी होतात. किंवा जसं मग अशी मी खाण्यापिण्याच्या सवयी सांगितल्या. आजकालची मुलं बदाम, अक्रोड किंवा फरसाण आणत नाहीत, तर मग ते कुरकुरे आण, वेफरसाण, ह्या गोष्टी होतात. मग त्यामुळे होणारा त्रास, उलट्या, ऍसिडिटी, या प्रकारच्या गोष्टी घडतात. किंवा तुम्ही बॅगेमध्ये किती वजन घेतलं पाहिजे. काही जण फोटो काढायच्या नादामध्ये 4 ड्रेस आणतात, सकाळी ड्रेस, दुपारी ड्रेस, संध्याकाळी एक. आणि मग त्या कपड्यांचं वजन इतकं होतं की शेवटी ते स्वतःची बॅग दुसऱ्याला सांभाळायला की अरे बाबा मला होतच नाही आता काही केल्या, माझी बॅग तुम्ही सांभाळा. अशा प्रकारच्या गोष्टी करतात. बरोबर. मला ह्या संदर्भात अजून एक प्रश्न आहे की जे नवीन ट्रेकर्स आहेत किंवा ज्यांना एक्सपिरियन्स नाही ट्रेकिंगचा किंवा फिरण्याचा, त्या लोकांनी कोणतं साहित्य सोबत घेतलं पाहिजे की मुबलक असावं, ज्याने की आपल्याला काय नडणार नाही, आणि काय काय तयारी करणं गरजेचं आहे फिजिकली आणि मेंटली. बरोबर. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ट्रेकिंगला जाताना बॅग शक्यतो आपल्याला असा समज असतो की जे काही आपल्या लॅपटॉपची बॅग आहे किंवा कॉलेजची बॅग आहे तीच बॅग घ्या. पण त्या बॅगेमध्ये होतं काय, त्याचं का आपण वजन टाकलं तर ते एका साईडला कलतं, म्हणजे वेट बॅलन्स होत नाही. आणि दुसरी गोष्ट, तो बॅलन्स सगळा आपल्या पाठीच्या बॅक साईडला जातो, जेव्हा आपला तोल जाऊ शकतो. जर आपण प्रॉपर ट्रेकिंगच्या बॅग्स वापरल्या तर ट्रेकिंगच्या बॅगेला मध्यभागी अशी पट्टी येते, जेणेकरून आपला तो वेट बॅलन्स करते, बॅग हलत नाही. कमरेला आपल्या इथे बांधायला प्रॉपर बेल्ट येतो, इथे पुढे बेल्ट येतो, इथे बेल्ट येतो, जेणेकरून आपण जेव्हा जम्प मारतो किंवा उतारावर असतो तेव्हा ती बॅग आपल्या बॉडीवर आदळत नाही, त्यामुळे बॅलन्स जात नाही. हे महत्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे शूज. अगदी खूप भारीतले किंवा ब्रँडेड शूज नसावेत, पण त्याला प्रॉपर ग्रिप वाले शूज असावेत, ते जेणेकरून तुम्हाला जर कुठे चढायची वेळ आली किंवा एखाद्या कोपऱ्यावर थांबायची वेळ आली तर प्रॉपर तुमचा वेट बॅलन्स व्हायला पाहिजे. त्यामुळे असं होतं की आपले जे काही साधे स्पोर्ट्स शूज आहेत ते आपण घालून जायचा प्रयत्न करतो, पण जी ग्रिप चांगली हवी. नॉर्मली आपण स्पोर्ट्स शूज सकाळी रनिंगला वापरतो, खेळायला वापरतो, त्याची ग्रिप झिजलेली असते आणि मग उपयोग होत नाही, मग घसरलं जातं, पडलं जातं. त्यामुळे शूज चांगले हवेत. त्याच्यानंतर तुम्ही जे मटेरियल घेता सोबत त्याच्यामध्ये शिट्टी हवी. जर आपण चुकून कुठे हरवलो तर आपला आवाज जात नाही, पण आपला वेसल प्रॉपर जातो. काही प्रमाणामध्ये फटाके असावेत, छोटेसे लवंगाचे फटाके. एखादा अनवॉन्टेड प्राणी समोर आला तर त्याला पळवण्याकरता ते पाहिजेत. की आपण टेंट मध्ये आहोत, बाहेर कुत्री आली, एखादा तरस आला किंवा कोल्याच्या त्या सदृश प्राणी आले, तेव्हा आपण पर्टिक्युलर त्या गोष्टी करू शकतो की फटाक्यांमध्ये गोष्टी पोहून जातात. किंवा फटाक्यामुळे तुमची एक्झॅक्ट लोकेशन समजायला, जसं मी इथे रेंज नसते आपल्याला, मग रेंज नसताना कॉन्टॅक्ट कसं करणार, आवाजावर कसं आहे, तर शिट्टी किंवा फटाके, मग तो आवाज घुमतो, आपण बऱ्यापैकी अंदाज लावू शकतो की तो कुठल्या भागामध्ये हरवलेला आहे.
कारण की प्रत्येक ठिकाणीच आता जसं महागाई वाढत चालली आहे तसं ट्रेकिंगच्या ठिकाणी तुम्ही मौल्यवान वस्तू घालून नाही गेलं पाहिजे. जर तुम्ही हरवलात तर काही ठिकाणी ब्लॅकमेलिंग पण केलं जातं. बरोबर तुमच्याकडची ही गोष्ट आम्हाला द्या, हम्म. पैसे द्या, तर आम्ही तुम्हाला प्रॉपर लोकेशनला पोहोचवतो. बरोबर आहे. मग ते बरेच लोकल माणसं नसतील, त्रास द्या, पण ते त्या गोष्टी आल्याच बरोबर की अरे हा हे आम्हाला द्या तर आम्ही तुम्हाला बरोबर रस्ता दाखवतो, तुम्ही चुकलाय तर. अशा गोष्टी पण आमच्यासोबत घडलेल्या आहेत. किंवा मग आपण बॅग काढून ठेवतो, आपण फोटो काढतो, बॅग गायब होतात, मागणं शूज गायब होतात. मग तिथं पण चोऱ्या चकारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे महागाईमुळे. आणि त्यासोबत मला अजून एक जाणून घ्यायचं की शूज जे आपण भरपूर वेळा बघतो की ट्रेकिंग लावायचं म्हणून शूज घेतात, प्रॉपर शूज घेतात, पण त्यांना सवय नसते ती. यूज टू असणं किती गरजेचं आहे. कारण कसं आहे की जर बूट घालणार तो मी 1-2 आठवड्यात पूर्वत अगोदर वापरलेला असला पाहिजे. ती बॅग आपण जी घेऊन जातो ती 1-2 आठवडे तरी अगोदर वापरली गेली पाहिजे. म्हणजे ती आपण त्यासोबत यूज टू होतो. मग जेव्हा सर्वायवलच्या सिच्युएशन मध्ये आपण पडतो तेव्हा मग आपल्याला त्याचा फायदा होतो. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? जेव्हा आपण ट्रेकिंगची शूज घालून खाली उतरतो आणि जर कधी आपल्या एक्झॅक्ट मापाचे असतील तर ते आपल्या पायाच्या अंगठ्यात थटतात आणि पायाचे बोट दुखायला लागतात. म्हणजे जेव्हा आपण संध्याकाळी शूज काढतो तेव्हा पायाच्या अंगठे अक्षरशः ठसठस असतात, इतका त्रास होतो. बरोबर आहे. त्यामुळे ट्रेकिंगच्या शूजच्या बाबतीमध्ये शक्यतो तो एक साईज मोठा असावा. ओके. जर तुम्ही 8 नंबर रेग्युलर वापरता तर ट्रेकिंगचा शूज 9 नंबर घ्यावा, जेणेकरून तुमच्या पायाला मोकळेपणा मिळतो. जर तो वॉटरप्रूफ असेल तर थोडासा वजन वाढतं, पण वॉटरप्रूफ हा प्लस पॉईंट असतो. म्हणजे डिपेंड्स की तुम्ही कोणत्या सीझन मध्ये काय करताय. सो 2 कॅटेगरी शूज असावेत, एक आपल्या उन्हाळ्याकरता, एक पावसाळ्याकरता, अशा प्रकारे. तुम्ही आतापर्यंत 16, 17, 18 वर्ष ट्रेकिंग करताय. भरपूर प्रॅक्टिकल किंवा सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना वाटतं काय लगा टाइम वेस्टेज आहे किंवा काय रिसोर्सेस वेस्टेज चाललंय सगळं. तुमचं काय, तुम्हाला काय नक्की शिकायला भेटलं एवढ्या 18 वर्षाच्या प्रवासामध्ये? नाही, अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा ट्रेकला बाहेर पडतो तेव्हा स्ट्रेस मॅनेजमेंट खूप छान प्रकारे होतं. बरोबर. मेंटली आपण खूप, फिजिकली तर आपली इम्प्रुव्हमेंट होतेच, कारण की आपलं हार्ट बीट्स पर्टिक्युलर वाढतात, फुफ्फुस मोकळं होतं, ते छिद्र वाढतात, ऑक्सिजन इनटेक करण्याची कॅपॅसिटी वाढते. हे तर फिजिकल. पण मेंटल इम्पॅक्ट महत्वाचा आहे की आपण पर्टिक्युलर घराचे प्रॉब्लेम्स, ऑफिस मधले प्रॉब्लेम्स, इतर प्रॉब्लेम्स हे सगळे बाजूला ठेवतो. बरं, तुम्ही गडाच्या मध्यभागी गेले म्हणू शकत नाही आता मी थकलो, आता मला बास. तुम्हाला ते टास्क कम्प्लीटच करायचंय. बरोबर आहे. सो आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अचीव्ह करत जातो, स्वतःचा कॉन्फिडन्स लो वाढतो की अरे हा, मी हे करू शकतो, मी पुढे येऊ शकतो, मी माझ्या प्रॉब्लेम्सवर मात करू शकतो. हे त्यातच स्फुरण मिळतं आपल्याला. मित्र वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला मोटिवेशन मिळतं, आपल्या करिअर ग्रोथ होतो, वेगवेगळ्या विचाराच्या लोकांबरोबर भेटतो, वेगवेगळ्या वयाच्या लोकांबरोबर भेटतो. म्हणजे आमच्याकडे जवळपास पवार मॅडम म्हणून आहेत, वय वर्ष 64, ते आमच्याकडे नेहमी ट्रेकला येतात. शहाजोबा म्हणून आहेत, वय वर्ष 68, त्यांनी K2S केलाय, त्यानंतर कळसुबाई केलेला आहे. मग अशा लोकांकडनं स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते की अरे ही लोक करू शकतात, आपण अजून तरुणीत आहोत, आपण का नाही करू शकत. मग तुम्हाला मेंटली ऍडव्हान्टेज मिळतो, फिजिकली ऍडव्हान्टेज मिळतो. त्यानंतर पर्टिक्युलर 4 गोष्टी नवीन कळतात. सेल्फ डिसिप्लिन महत्वाचं आहे. खाण्यापिण्याच्या वेळा आपल्याला घरी एक फिक्स असतं की सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट, 1 वाजता जेवण, 4 वाजता स्नॅक्स, परत रात्री 8-9 वाजता जेवण. हा प्रकार आपला फिक्स असतो. ट्रेकला गेल्यावर हे टायमिंग नाही, ते आपल्याला स्वतः कंट्रोल करणे. काही लोकांना वेळेवर जेवण मिळाले की चिडचिड करतात, वेळेवर झोप नाही मिळाली की चिडचिड करतात, ऍसिडिटी वाढते. ट्रेकला गेल्यावर हे लाड नसतात. नक्कीच. किंवा आजकालच्या पिढीचा थोडासा प्रॉब्लेम काय, ट्रेकिंग जसं जसं वाढत चाललंय तसं सगळ्यांच्या हॉबी लिस्ट मध्ये ट्रेकिंग ऍड होतं. मग एखाद्याला वाटतं की आपण जसं रेसॉर्टला जातो तर सगळं बफे जेवण मिळावं, झोपायला चांगली जागा असावी, बोनफायर म्हटलं की कोणीतरी लावून द्यावं. आजकालच्या ऍज अ ऑर्गनायझर म्हणून जेव्हा आम्ही बघतो लोकांच्या ह्या अपेक्षा वाढत चालल्यात. आता आम्ही AMK सारख्या ठिकाणी जातो, हरिश्चंद्रगडला जातो, तर तिथे का तुम्ही बघा हार्डली 20-25 घरं असतात आणि ती लोक त्यांच्या पुरते रिसोर्सेस कलेक्ट केलेले आहेत. तिथे गेल्यावर आपल्याला जेवण स्वतःहून सुद्धा बनवावं लागतं, कधी कधी आपले टेंट स्वतः लावावं लागतात, आपला बेड आपण तयार करावा लागतो, सकाळी आंघोळीला आपण आपलं पाणी गरम करावं लागतं. तर लोकांचं आजकालचं ट्रेंड असा आहे की आल्यानंतर आम्हाला पाणी तुम्ही दिलं पाहिजे, आम्हाला बोनफायर तुम्ही पेटवून दिली पाहिजे, आमचा बेड तुम्ही तयार केला पाहिजे. असं नसतं, ते हॉटेलची सर्व्हिस नाही. मग आजकाल प्रीमियम ट्रेकिंग क्लब सुद्धा तयार झालेले आहेत की जे हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. मग ते स्वतःबरोबर एक्स्ट्रा मॅनपॉवर घेतात, एक्स्ट्रा फीस चार्ज करतात. मग त्यात मजा नाही ना. मग तुम्ही एखाद्या रेसॉर्टला जावा. बरोबर आहे. आज सह्याद्रीमध्ये फिरताना थोड्याशा ह्या गोष्टी ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. म्हणजे आम्ही जेव्हा अगदी सुरुवातीला हरिश्चंद्रगडला ट्रेक न्यायचो तेव्हा एका विचारायचा अनुभव काय बाबा तुझा, वेगळा अनुभव काय शिकला. म्हटलं मी आयुष्यात फर्स्ट टाइम उघड्यावर लॅट्रिन केली. असे पण आहेत की जर तो एक चांगल्या घरातला मुलगा आहे किंवा कधी गावात गेलाच नाही, गावात राहणी माहितच नाही, तर शहरामध्ये
सकाळचे जे काही सगळे प्रातविधी आहेत हे सगळे आपण आपल्याला अटॅच संडास करतो. हा, मग उघड्यावर आंघोळ करणे, उघड्यावर संडास करणे हे काही जणांसाठी नवीन असतं आणि एक वेगळा अनुभव की आयुष्यात कधी केलंच नाही त्या गोष्टी, माहितच नाही त्यांना. तुम्ही आतापर्यंत एवढे ट्रेक केले, मेजॉरिटी तुमचा फोकस आहे प्लॅनिंग वर, अशा सगळ्या गोष्टी प्लॅनिंग असेल, भूगोलाचा अभ्यास करणे. अशा कधी अनप्लॅन ट्रिप झाली काय कधी? अनप्लॅन ट्रेक फार सुंदर, बरोबर प्रश्न विचारलात. आम्ही धोडपगडाला गेलो होतो, म्हणजे ऍक्च्युली रेकी करण्याकरता, की एखादा जेव्हा आम्ही एखादी बस भरून न्यायची असेल तर त्याच्या आधी आम्ही त्या गडाला व्हिजिट देतो. तिथे पाण्याची सोय कशी आहे, राहायची सोय कशी आहे, टेंट कुठे लावू शकतो, रॅपलिंग कुठे करू शकतो का, आणि सगळ्याच गोष्टी की डिस्टन्स किती लागतोय, एखाद्या गडाला 2-3 ठिकाणाहून चढायला मार्ग असतात, त्यातला कुठला सेफ आहे. आपल्या बरोबरचे मॉब, कारण की वय वर्ष 10 पासून वय वर्ष 70 पर्यंत मॉब असतात, याकरता रेकी करायला गेलो होतो. आम्ही 3 जणच गेलो होतो. कसं आहे काय, गड फार सुंदर होता, दुपारची वेळ होती, आम्ही गडावर गेलो. आम्हाला गड इतका आवडला की आम्ही मुक्काम करायला ठरवलं. अनप्लॅन, म्हणजे मी कॉलेजमध्ये सांगितलं नव्हतं की दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे म्हणून, वर्किंग, आम्ही वन डे रिटर्नच्या हिशोबाने नाशिकला गेलो होतो. गड आवडला, गडावर राहिलो. संध्याकाळची वेळ झाली, आता करायचं काय, रात्री जेवायचं काय, आम्ही सोबत काहीच नेलं नव्हतं. वर गडावर मंदिर आहे, गडावर फार सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शना काही गावकरी आले होते. आम्ही त्यांना विनंती केली, थोडेफार पैसे दिले आणि आमच्या रात्री जेवणाची सोय करून सांगितलं. मग त्यांनी पुन्हा गडावर खाली गेले, आम्हाला चटणी भाकर आणून दिली. आम्ही रात्री मुक्काम केला. फार सुंदर गड आहे धोडपगड, पूर्ण लंबुळका आहे, मोठा गड आहे, महाराजांचा इतिहास आहे. जेव्हा महाराज सुरत लुटीवर रिटर्न चालले होते तेव्हा त्यांनी धोडपगडावर थांबले होते, अशा इतिहासामध्ये नोंद आहे. धोडपगडावर आम्ही रात्री मुक्काम केला. सकाळी उठल्यावर जो सूर्योदय तिथून बघायचा जो आम्हाला संधी मिळाली ती फार सुंदर होती. सूर्योदय बघताना पहिल्यांदा जो सूर्याची किरण सूर्याची जी गोल्डन किरण पडतात ती तिथल्या जे छोटे छोटे पानवटे आहेत त्याच्यावर पहिल्यांदा रिफ्लेक्ट होतात आणि चमकायला लागतात. म्हणजे जितक्या अशा पूर्ण स्ट्रेट, जितकं 20-25 किलोमीटर आम्हाला एरिया दिसतोय, त्या जिथे जिथे पाण्याची छोटी तळी होती सगळी चमकायला लागली होती. गोल्डन, अगदी अशा सोनेरी किरणाने चमकायला लागली होती. तो अनुभव तो कॅमेऱ्यामध्ये येत नाही. 3D मध्ये 5-5 मिनिटाला बदलणारे रंग, छटा त्याच्या, हे फार सुंदर होतं. रात्रीच्या वेळेला आम्हाला धोडपगडावरून सप्तशृंगी देवीचं मंदिर दिसतं, त्याच्या पायऱ्यांची लाइटिंग, तिथली येणारे जाणारे लोकांची वर्दळ, फार सुंदर दृश्य आहे. म्हणजे हा धोडपगड नाशिक पासून थोडासा अलीकडे आहे आणि बऱ्यापैकी हाईटवर आहे. तिथून आपल्याला आजूबाजू सगळा एक साधारण 50-60 किलोमीटरचा एरिया पूर्ण कव्हर होतो. त्या एरियामध्ये काय काय दिसतं, काय काय नाही, नैसर्गिक बरोबर कसं राहायचं, निसर्गाबरोबर कसं जुळवून घ्यायचं, हे आम्ही त्यातनं फार सुंदर शिकलो. जबरदस्त अनप्लॅन ट्रिप होती. आम्ही मुक्काम केला, जशी सगळा गड फिरलो. पाण्याची टाकं होती, पाणी वापरलं, गरम करून घेतलं, तापून पिलं. पण फार सुंदर एक अनुभव होता. म्हणजे असं पण की आज कुछ तुफानी करते है, प्रत्येक गोष्ट प्लॅन काय करायची, असे सुद्धा फार सुंदर अनुभव आहे. ट्रेकिंग मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये रॅपलिंग आहे, गडावर चढणं आहे, ते सगळे इन्स्ट्रुमेंट क्लाइम्बिंग आहे, इन्स्ट्रुमेंट सगळे वापरून त्या सेफ्टी सोबत सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. असं करणं आणि सेफ्टी सोबत करणं वेगळी गोष्ट आहे. तर मला समजून घ्यायचं की रॅपलिंग काय असतं आणि त्यासाठी काय काय सेफ्टी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. हा जो प्रकार आहे हा थोडासा साहसी खेळामध्ये मोडतो, म्हणजे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स. त्याच्यामध्ये रॅपलिंग असेल, क्लाइम्बिंग असेल, व्हॅली क्रॉसिंग असेल, झिपलाईन असेल, अशा प्रकारच्या गोष्टी मोडतात. मग यामध्ये जे आपल्याकडचे बिगिनर ट्रेकर असतात त्यांना आपण पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल रॅपलिंगला घेऊन जातो. तोरणागडाच्या पायथ्याशी जे वेल्हे गाव आहे त्या वेल्हे गावापासून अगदी जवळच साधारण 100-125 फुटाचा धबधबा आहे, तिथे आपण वॉटरफॉल रॅपलिंग करतो. मग वॉटरफॉल रॅपलिंग मध्ये तुम्ही असं इमेजिन करू शकता की आपण बाथरूम मध्ये शॉवरने आंघोळ करतो, मल्टिप्लाय बाय 1000चा इफेक्ट. म्हणजे अंगावर पाणी पडतं, ते पाणी डायरेक्ट आपल्या अंगावर पडत जातं, कंटिन्यू इतक्या जवळ पाणी पडतं, धबधब्याचं पाणी आपल्या अंगावर पडत असतं. आम्ही धबधब्याच्या टॉपला जातो, वर आम्ही दोरी खाली सोडतो, लोकांना मी सेफ्टी इक्विपमेंट्स देतो, त्याचं एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो की हार्नेस, डिसेंडर, कॅरामिनर, सेफ्टी रोप असतो, बिली डिव्हाइस असतात. मग तुम्ही ब्रेक कसा लावायचा, वर जो माणूस सोडतो माणसाला खाली त्याच्याकडे ब्रेक असतो, खालच्या माणसाकडे ब्रेक असतो, तुम्ही स्वतःच्या हातात ब्रेक असतो, त्याची एक प्रॉपर पोज असते की पाय कंपल्सरी 90 डिग्री असले पाहिजे भिंतीला, पायाच्या मध्ये गॅप हवा आहे. जर तुम्ही पाय जवळ घेतलेत तुमचा तोल जाऊ शकतो, मग आपल्या एल्बोला इंजेस होऊ शकतात. मग हे जेव्हा आम्ही लोकांना फर्स्ट टाइम करतो तेव्हा तुमच्या भीतीवर तुम्ही कशी मात करता, स्वतःच्या मनावर कसा कंट्रोल ठेवता. कारण की लहान वयामध्ये आपल्या एवढी भीती नसते, पण जसं आपण मोठं होत जातो, जबाबदाऱ्या वाढतात, तशा त्या जबाबदाऱ्यांचं ओझं हे आपल्या भीतीच्या स्वरूपात येतं. मग बऱ्याच असं होतं की लोक तिथे येऊन ती हाईट बघून नाही म्हणतात करायला, आणि काही जण बंद करतात. त्यामुळे मग तुम्हाला स्वतःच्या मनावर किती कंट्रोल ठेवता येतो, स्वतःच्या भीतीवर किती कंट्रोल. भीती सगळ्यांना वाटते, मलाही आज जेव्हा मी
जीवधनला व्हॅली क्रॉसिंग करतो, रॅपलिंग करतो. आज जीवधनचं पण व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंग फेमस आहे. बरोबर आहे. किंवा हरिश्चंद्रगडाचं आज तेवढं एवढं मोठं रॅपलिंग अर्धा तास लागतो त्याला, जवळपास 6 ते 8,000 फुटाचं रॅपलिंग आहे, ते फेमस आहे. मग तेव्हा भीती साहजिक वाटतेच, पण त्याला कंट्रोल करता आली पाहिजे. मग जेव्हा आम्ही नवीन मेंबर्सला वॉटरफॉल रॅपलिंगला नेतो तेव्हा त्यांना समजावं लागतं, त्यांना धीर द्यावा लागतो. आणि जेव्हा ते कम्प्लीट करतात, 2 ते 2.5 मिनिटाचा इव्हेंट आहे, पण त्या इव्हेंट करताना तुम्हाला स्वतःचं नाव पण आठवत नसतं, इतकं तुम्ही टेन्स असता. बरोबर आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच थोडीशी मजा करतो की आम्हाला ज्यांना कॉन्फिडन्स आहे की बाबा हा सर्व्हाइव्ह करेल, त्यांना आम्ही मध्ये लॉक करतो मुद्दाम रॅपलिंग करताना, आणि एखादा जोक सांग, एखादं गाणं म्हण, तुझं पूर्ण नाव सांग. आणि लोक जेव्हा अक्षरशः मला माहित नाही आधी मला खाली उतरवा अशा गोष्टी करतात. थोडस लोकांना मजा की एक ज्याला आपण म्हणतो की एखादा शॉक ट्रीटमेंट ज्याला म्हणतो, ती तशी काम करते. जीवनाचा खरा रस अनुभवायला हा, मिळतो. अगदी की एक वेगळं काहीतरी आज आज आपण काही वेगळं केलं आणि आपण त्याचा सक्सेसफुली बाहेर आलो. फार सुंदर अनुभव असतात ते. सो अशा प्रकारचे अनुभव एकदा तरी आयुष्यात घ्यावेत. आणि वॉटरफॉल रॅपलिंगला पण फक्त तुम्हाला डेअरिंग पाहिजे. देर इज नो सच काइंड ऑफ एज लिमिट, कारण की तुमचं वजन तुम्हाला खाली घेऊन येतं. क्लाइम्बिंग मध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेस हवा, तुमचे तेवढे मसल्स पाहिजेत की तुम्ही बॉडीला वर घेऊन जाऊ शकता. पण रॅपलिंग मध्ये तुम्हाला फक्त टेक्निक काम करतं. सो रॅपलिंग सुद्धा साधारण 15 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कुणीही रॅपलिंग करू शकतं. आणि प्रत्येकाने एकदा तरी वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव घ्यावा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. ऍज अ पर्सन म्हणून डेव्हलप होण्यासाठी फार महत्वाचं आहे ट्रेकिंग, फिरणं, भटकंती करणं. नक्कीच. आज एक शेवटचा प्रश्न, विचार मंथन मार्फत प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? सल्ला देण्यात मी मोठा नाहीये, पण मी माझा अनुभव सांगू शकतो की घरातून बाहेर पडा, मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडा, घाम गाळा. आयुष्य खूप मोठं आहे, एक्सप्लोर करा. ग्रुप टीम वर्क महत्वाचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला ट्रेकिंग क्लब असतील तर जॉईन करा किंवा तुम्ही स्वतःहून तयार करा. तुमच्याकडे फर्स्ट एड किट असणं गरजेचं आहे, तुम्ही फर्स्ट एड कोर्स करणं गरजेचं आहे, CPR कसा द्यावा हे कळणं आहे. सो तुम्ही स्वतः प्रगल्भ व्हा, तुमच्याबरोबर इतरांनाही प्रगल्भ करा. आणि आपला जो काय इतिहासाचा वारसा आहे, शिवाजी महाराजांचा वारसा, हा पुढच्या पिढीपर्यंत न्या. कारण की आज तुम्ही पुस्तकं बघा, मराठी मिडियमची, इंग्लिश मिडियमची, आपल्या वेळेला शिवाजी महाराजांबद्दलच्या भरपूर माहिती होत्या, आपण त्या प्रकारच्या मालिका बघायचो. आजकाल तर पुस्तकांमधून शिवाजी महाराज लुप्त होत चाललेत. आणि जे काय पिक्चर येत आहेत तर ते सिनेमॅटिक लिबर्टी किंवा एंटरटेनमेंट याच्या खाली तोडमोड करून काही गोष्टी दाखवल्या जातात आणि त्यामुळे वाद होत आहेत. ऍक्च्युली खरं आज आपण स्वतःहून वाचलं पाहिजे, ऑथेंटिकेट लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजे, त्यातनं आपण माहिती घेतली पाहिजे. आणि तेव्हाचं जग कसं होतं हे आपण स्वतः जाऊन अनुभवलं पाहिजे, की तेव्हाची भव्यता, दिव्यता, तेव्हाची संपत्ती काय होती, या गोष्टी आपण बघितलं पाहिजे. नक्कीच. सो मोठे व्हा, घरातनं बाहेर पडा, नवीन गोष्टी एक्सप्लोर करा, जे खूप मोठं आहे. नक्कीच. नक्कीच सर, आज ट्रेकिंगचे बेसिक्स, तुमचे किस्से, ट्रेकिंगने नक्की कशा प्रकारे माणूस घडतो, माणसावर नक्की कशा प्रकारे संस्कार होतात, भरपूर सारे नवीन अनुभव येतात, चांगले वाईट माणूस ऍडॉप्टेबिलिटी शिकतो, या सर्व संदर्भात तुम्ही सर आज आम्हाला वेळ दिले आणि या सर्व गोष्टी आमच्या समोर मांडल्या. तुमचे किस्से असतील, तुमचे एक्सपिरियन्स असतील, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि विचार मंथन करून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.